हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवणार आहोत उपवासाची खिचडी। तर बघा, हे शाबू मी रात्री भिजण्यासाठी ठेवले होते। तर पाहू शकता एकदम छान भिजलेला आहे। तर बघा, त्याचबरोबर आपण त्यासाठी हिरवी मिरची घेतलेली आहे। तर ही मिक्सरमध्ये नमक टाकून बारीक करूया। त्यानंतर हे 2 बटाटे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहे आणि शेंगदाण्याचं कूट। तर चला मग आपण मिक्सरमधून काढून घेऊया मिरची। तर बघा, मिरची बारीक झालेली आहे। तर बघा, कढईमध्ये 3 ते 4 पळी तेल ओतलेलं आहे। तर ते ह्याच्यामध्ये आपण शेंगदाणे फ्राय करून घेऊया। तर बघा, शेंगदाणे फ्राय झालेले आहे। तर एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। तर शेंगदाणे काढून घेतलेले आहेत। तर आता थोडंसं तेल कमी करूया आणि याच्यामध्ये बारीक केलेली मिरची टाकून घेऊया। बघा, मिरची फ्राय झालेली आहे। तर याच्यामध्ये बटाटा टाकून घेऊया। आणि हा बटाटा 10 मिनिटं बारीक गॅसवरती आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत। एक 10 मिनिटं ठेवूया आपण। याला आपण 1-2 वेळा परतून घेऊया, म्हणजे आपला बटाटा खाली चिकटला जाणार नाही। तर बघा, आपण मिरचीमध्ये नमक टाकलेलंच आहे, पण थोडंसं शाबूमध्ये पण टाकून मिक्स करून घेऊया। चला तर मग पाहूया बटाटा शिजला की नाही। शिजलेला आहे। चला तर मग शाबू टाकून घेऊया आपण। चला तर हा आपण मिक्स करून घेऊया। शेंगदाणा कूट आत्ताच नाही टाकायचं, पूर्णपणे शाबू परतल्यानंतर टाकायचा, कारण आता लगेच जर टाकलं ना तर शाबू चिकट होईल। 1-2 मिनिट आपण याला झाकून ठेवूया। एकदा मिक्स करून घेऊया। बघा, शाबू छान परतलेला आहे। तर त्याच्यामध्ये 1 वाटी शेंगदाणा कूट मिक्स करून घेऊया। तर चला, गरमागरम आपली खिचडी तयार आहे। आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। खिचडी झाल्यानंतर सगळे शेंगदाणे फ्राय केलेले मिक्स करून घेऊया।